आज खरं तर आज सोमवार आहे आणि आठवड्याची सुरुवात आणि खूप धक्काधक्कीचं आपलं जीवन आहे आणि त्यात तुम्ही ही संध्याकाळ आमच्यासाठी म्हणजे बोलपटसाठी राखून ठेवली. कवितेसाठी काहीतरी छान ऐकायला मिळणार, काहीतरी छान सादर करायला मिळणार. फक्त ह्या गोष्टीसाठी तुम्ही ही संध्याकाळ ठेवली आहे म्हणून तुमचं खूप खूप आभार. आज बरेच नवीन लोक आहेत. अ, नेहमी जे येतात ते तर आहे, स्नेहा आहे, उत्तम आहे. जतीन जो आजचा होस्ट आहे तो तर आमचा मित्रच आहे. तो अगदी सुरुवात जेव्हा बोलपट झालेलं पहिला पहिला बोलपट 2024 मध्ये तेव्हापासून तो येतोय आणि आज खूप नवीन मंडळी आहे त्यामुळे बोलपटचं छोटस एक ओळख करून देते सगळ्यांना. ओपन माईक प्लॅटफॉर्म बरेच आहेत सगळ्या शहरांमध्ये, पण मुंबई किंवा पुणा देखील मध्ये असं मराठीसाठी काही एक हक्काचं ठिकाण नव्हतं. सो बोलपट त्याच्यासाठी केलेला एक खटाटोप आहे. माझा आणि शर्वरीचा इनिशिएटिव्ह. आम्ही पण ओपन माईक मध्येच भेटलो आणि तिथून सुरुवात झाली बोलपटची. सो दॅट इज बोलपट. आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आज, स्पेशली जे पहिल्यांदा आले, जे जतीनच्या ओळखीने आले आहेत किंवा इंस्टाग्रामवरती बोलपटला बघितलं असेल, फेसबुकवरती बघितलं असेल. सो जे पण आज फर्स्ट टाइम आल्या तिकडे त्यांचं खूप स्वागत. आणि असे काही नियम वगैरे नाही आहे, बोलपट आपलंच आहे. तुमच्या सगळ्यांमुळे बोलपट आज जिथे आहे तिथे आहे. त्यामुळे तुम्हाला हे आपलं घर समजा. फक्त काही छोटे छोटे नियम आहेत ते जतीन तुम्हाला सांगेलच. फक्त एकच विनंती आहे की कॅमेरा चालू ठेवणं शक्य असेल आणि कम्फर्टेबल असेल तर प्लीज ठेवा. कारण कसं आहे, ऑनलाईन बोलपट करायचं म्हटलं तर असं सगळे म्हणतात की ऑनलाईनला काही मजा नाही. ते बरंच लाईव्हची मजा ऑनलाईनला येतच नाही. पण ऑनलाईनचे आम्हाला खूप फायदा होतो. खूप बऱ्याच ठिकाण आज जेव्हा मी लिस्ट बघत होते तेव्हा म्हणजे लक्षात आलं की लातूर, शहापूर, नवी मुंबई सगळीकडनं लोक आज आलेले आहेत. तर हा ऑनलाईनचा एक सर्वात मोठा फायदा आहे. सर्वात मोठं त्याचं क्रेडिट आपण द्यायला हवं. पण कसं होतं की सादर करताना अजून लोक येत आहेत तर मी इथे ऍडमिट करते, म्हणजे लक्ष दोन्हीकडे आहे. लोक सादर करतात तेव्हा त्यांना असं खूप अपेक्षा असते आपण समोरच्याचं काय रिॲक्शन आहे, काय फीडबॅक आहे बघूया. आणि ऑनलाईन मध्ये ते करता येत नाही. ऑनलाईन मध्ये असं वाटतं फक्त स्क्रीनशी आपण आपलं आपलं बोलतोय. तर त्यासाठी फक्त कॅमेरा ऑन ठेवता आला तर ठेवा, म्हणजे तुमचे हसरे चेहरे, तुमची दाद आम्हाला बघायला मिळेल. नाही ठेवता आला ठीक आहे, खाली खूप सारे इमोजीज आहेत, त्याचा वापर करूया. फक्त माईक बंद ठेवूया, कारण माईक चालू झाला की परफॉर्म करतोय त्याला खूप त्रास होतो. ही एकच विनंती आहे. बाकी एवढंच बोलून मी माझं बोलणं थांबवते. आज खूप पार्टिसिपंट आले सुदैवानी. तर खूप पार्टिसिपंट आले की आनंदही होतो, पण थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी पण असते की वेळेत कार्यक्रम संपला पाहिजे. त्यामुळे प्लीज वेळेचं भान राखा. आणि इतकं बोलून मी शर्वरीला इन्व्हाइट करते, ती जतीनची ओळख करून देईल. ओव्हर टू यू शर्वरी. थँक्यू सो मच कीर्ती. आणि थोडीशी ऍडिशनल जतीनची ओळख पूर्वी जे नवीन आल्यात स्पेशली त्यांच्यासाठी माझी आणि कीर्तीची थोडक्यात ओळख की आम्ही दोघी सायकोलॉजिस्ट आहोत. पोएट्रीची आवड आणि या संदर्भात आम्ही एका ओपन माईकला ऑफलाईन भेटलो 2 वर्षापूर्वी आणि सहज एकदा तिने कॉफीला बोलवलं आणि आम्ही बोलपटचा खटाटोप तिथून सुरुवात झाली त्या कॉफीच्या मीटिंग नंतर. तर मी ती काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे आणि आम्ही दोघी प्रॅक्टिस करतो आणि मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. ऍडिशनली हाले दिल कहो हा नावाचा माझा एक सोलो म्युझिकल शो मी करते मेंटल हेल्थ अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. सो तो मी मुंबईत करत असते. त्याच्याबद्दल पण मी पुढे सांगेनच तुम्हाला, येते साप्ताहिक आहेच, त्याबद्दल बोलूच नंतर. पण आता फारसा वेळ न दवडता आपल्या होस्ट, सुदैवाने मी होस्ट नाहीये त्यामुळे तुम्ही वाचतात, आपले जे होस्ट आहेत आजचे उत्सवमूर्ती आहेत त्यांच्याकडे ते सो जतीन पोद्दार तुमच्यापैकी काही जणांचे ऑलरेडी ते मित्र आहेत. आणि माझी आणि जतीनची ओळख सांगते की ऑनलाईन झाली. फेसबुक फ्रेंड्स आहोत आम्ही ऍक्च्युली. आणि आम्ही 2025 साली जेव्हा ओपन माईक झाला बोलपटचा लाईव्ह, तेव्हा पहिल्यांदा भेटलो. 24ला तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि 25ला पुन्हा एकदा भेटलो. तर ह्या दोनच आमच्या भेटी झाल्या लाईव्ह अशा. तीन अजून 24ला अजून एकदा भेटलेलो. ओके पण सांगायचा मुद्दा असा की आम्ही फेसबुकवरून आम्ही फ्रेंड झालो आणि व्हॉट्सअपवर बोलायला लागलो, मेसेंजरवर बोलायला लागलो, तिथूनही सुरुवात झाली. आणि एका फक्त त्याच्या आकेवर त्यांनी पोस्टिंगला दिलं, त्याला पण इच्छा होती आणि तो पण सातत्याने आपल्याला सपोर्ट करत आला. त्याच्यामुळे बरेच जण तो घेऊन आलाय. त्यामुळे तो गिटारिस्ट आहे, कीबोर्डिस्ट आहे, तो
शिकवतो सुद्धा ते इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याचे किस्से त्याच्याच तोंडून ऐकण्यात मजा आहे. सो तुम्हाला पण आज मजा येणार याच्याबद्दल खात्री आहे मला. तर एवढं बोलून मी सगळी सूत्र जतीनच्या सुपूर्द करते. तात्पूर्वी फक्त तुम्ही एवढंच विचारायचं की तुम्हा सगळ्यांना आम्ही ऑनलाईन हे रेकॉर्ड करणार आहोत. युट्यूबचं जो आमचं चॅनल आहे त्याच्यावर आम्ही अपलोड करतो. तर तुमची परवानगी असेल तर आम्ही रेकॉर्डिंग सुरू करू का? थँक्यू सो मच. सो केतकी, यू कॅन स्टार्ट द रेकॉर्डिंग आणि जतीन ओव्हर टू यू. नमस्कार. सर्वप्रथम शर्वरी आणि केतकी, तुम्हाला तुमचे खरंच धन्यवाद की तुम्ही मला ही संधी दिली. तर आजचा आपला विषय ट्रेन. तर तसा विषय हा म्हणजे तुम्ही जरुरी नाहीये तुम्ही कुठल्याही विषयावर कविता करू शकता, स्टोरी टेलिंग करू शकता, पण तसं आपण ठरवलंय विषय ट्रेन. ट्रेन हा आपल्या सगळ्यांचा एक अविभाज्य भाग आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. खास करून मुंबईकर आणि मुंबईच्या नजीकची जी लोक आहेत त्यांचं तर म्हणजे ट्रेन एक जीव की प्राण आहे. तर आपल्या ट्रेनची पहिली प्रवासी आहे संध्या पणशीकर. त्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. त्या उत्तम गिटार शिकत आहेत. तर आपल्या या संध्याची पहिल्या प्रवासी आपण म्हणूया संध्याजी. तर तुम्ही सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. माझं हे पहिलाच कार्यक्रम आहे पोलपटमध्ये. मी संध्या पणशीकर गोव्याहून आहे आणि जतीन सरांची स्टुडंट गिटारसाठी. जतीन सरांकडूनच या कार्यक्रमाबद्दल समजलं. तर मी सादर करते एक गीत जे आमच्या म्युझिक सरांनी लिहिलं. त्यांनी रचलंय ते गीत. म्हणजे किस्सा असा की आमच्या शाळेची पायाभरणी होती. मी 8वी मध्ये शिकत होते तेव्हा नवीन शाळेची पायाभरणी होती आणि त्याच्यासाठी मुद्दाम म्हणून आमच्या सरांनी हे गीत लिहिलंय. त्याच्यामध्ये गणपती आणि आपली बुद्धीची देवता सरस्वती असं दोघांचंही स्तवन आहे. ते मी सादर करण्याचा प्रयत्न करते. गजानना गजाननाला वंदन करीतो, प्रेम भराने चरणी नमतो. गजाननाला वंदन करीतो, प्रेम भराने चरणी नमतो. गजानना पार्वती नंदन गणराया, सर्वाधिक पूजा. पार्वती नंदन गणराया, सर्वाधिक पूजा. भाव भक्तीने पुष्पे अर्पण, भाव भक्तीने पुष्पे अर्पण, आरती ही तव गातो. गजानना गजाननाला वंदन करीतो, प्रेम भराने चरणी नमतो. गजानना बुद्धिदायक देवी सरस्वती, शुभ्रवसने अंगावरती. बुद्धिदायक देवी सरस्वती, शुभ्रवसने अंगावरती. नयन मनोहर कोमल मूर्ती, नयन मनोहर कोमल मूर्ती. आनंदाने तिला सवितो. गजानना गजाननाला वंदन करीतो, प्रेम भराने चरणी नमितो. गजानना गजाननाला वंदन करीतो, प्रेम भराने चरणी नमितो. प्रेम भराने चरणी नमितो. प्रेम भराने चरणी नमितो. गजानना. खूप छान संध्याजी. आणि पुढच्या वेळी तुम्हाला असंच गायचंय पण गिटार घेऊन. प्रयत्न करेन सर. ओके. तर आता पुढे अनेक जण कविता करतील, अनेक जण काही स्टोरी टेलिंग करतील.
तर याच्यामध्ये काही मी एक नियम सांगतो की कुठेही राजकीय विषय त्यामध्ये नसावा आणि कुठेही कोणाची धार्मिक भावना तुम्ही दुखावू नका. तेवढंच एक छोटीशी विनंती आहे. तर खूप छान सुरुवात झाली आहे. गणपती आणि सरस्वतीला आपण वंदन केलंय. तर आता पुढची आपली जी पुढचे जे प्रवासी आहेत ते जॉईन होत आहेत जर्मनी. तर त्यांचं नाव आहे उमा जोशी. तर उमा जोशी सर. थँक्यू सो मच. मी आहे मुंबईची, आता तात्पुरती जर्मनीला आली माझ्या नातीकडे आणि अतिशय सुरेल सुरुवात झाली. फार छान वाटलं. तर आता मी लोकल ट्रेनचा मुंबईमध्ये असल्यामुळे चिकार संबंध आला, तर त्या दृष्टीने माझ्या मनात आलेले विचार फक्त मांडले. ट्रेन म्हटल्यावर अनेक गाणी आठवली. झुकू झुकू अगीन गाडी, रेलगाडी रेलगाडी. पण जेव्हा लोकल ट्रेन म्हणतो ना, तेव्हा आठवतो तो जीवनाचा प्रवासच जणू. सगळ्या मुंबईकरांच्या जीवनाचं प्रमुख अंग म्हणजे त्यांची लाईफ लाईन लोकल ट्रेन. लोकल ट्रेन म्हटल्यावर फक्त ट्रेनच नाही, तर त्या अनुषंगाने अनेक गोष्टी आठवतात. किंबहुना त्यांच्याशिवाय लोकल ट्रेन ही जणू काही पूर्णत्वाला जाऊच शकत नाही. आपण म्हणतो हे विश्वची माझे घर, पण काहींसाठी हे ट्रेनच माझे घर असं असतं. हे धावतं पळतं क्वचितच स्वस्थ असलेलं माणसा माणसांना जोडणारं एक चालतं बोलतं काउन्सिलिंग सेंटरच जणू. माझा व्यक्तिशः संबंध आला लोकल ट्रेनशी तो 11वी पासून. चढायचं बांद्रा येथे आणि उतरायचं माटुंगा रोड. मध्ये फक्त एकच स्टेशन माहीम. ट्रेन मधून जाताना माहीमची खाडी लागेल, प्रथम तिचा वास आणि मग ती खाडी. पण त्या 2 स्टेशन मध्ये इतकं जग सामावलं असेल असं कधी वाटलंच नाही. त्यावेळी सकाळी गर्दी अंमळ कमीच असेल, पण तीच माणसं ठरलेल्या लोकलमध्ये चढत. मग हसण्यापासून जी सुरुवात होईल ना, ती थेट जीवाभावाची मैत्री होईपर्यंत. मग एकमेकांसाठी जागा अडवणं, डब्यातला खाऊ शेअर करणं आणि तो करता करता मनातली सिक्रेट्स कधी शेअर करायला लावं हे कळतच नव्हते. नेहमीची मैत्रीण दिसली नाही की चुकचुकण्यापासून ते टेन्शन येईपर्यंत सगळ्या भावना दाटत. त्यावेळेला मोबाईल नव्हते ना, काळजी वाटेल, कारण कोणी येणार नसेल तर आम्ही आधीच सांगत असू. अचानक अशी सुट्टी कशी घेतली ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही ना, की कधी काळी घेतलेल्या पत्त्यावर आम्ही जात असू. त्याच्याही ती मैत्री ओळख करून द्यायची, ही ना माझी ट्रेन मधली मैत्रीण. नाव गाव नंतर प्रमुख काय तर ट्रेन मधली मैत्रीण हे ट्रेनचं महात्म्य. टाइम इज मनी हे मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये पाहिलं की कळतं. 8:29, 7:14, 4:23 अशी टायमिंग फक्त ट्रेनलाच लागू पडतात आणि त्यावेळी त्या ट्रेन्स येतात. लाखो माणसांना त्यांच्या इप्सित स्थळाहून इप्सित स्थळी घेऊन देखील जातात. हजारो लोकांचं भवितव्य त्या 9, 12 आणि आता तर 15 डब्यांमध्ये सामावलेलं असतं. हे ऐकायला अतर्क्य वाटतं, पण आहे मात्र खरं. हं, ट्रेनमध्ये चढणं, त्यातून उतरणं, ट्रेनच्या आतमधलं, ट्रेनच्या बाहेरील अशी 4 वेगवेगळी विश्व. पण ही भिन्न विश्व एकमेकांच्या मध्ये इतकी बेमालूमपणे मिसळली गेलेली असतात ना, की त्यांचं एक वेगळं विश्व आहे असं वाटत नाही. पण तसं नाही ना, मिसळलेली असून सुद्धा त्यांची स्वतंत्र विश्व देखील आहे. हे खरं म्हणजे अध्यात्म शिकवणारी आणि आचरणात आणणारी वृत्ती म्हणायला हरकत नाही. रंगात रंगून देखील रंग माझा वेगळा जपणारी. ट्रेन मध्ये चढता उतरताना दुसऱ्याला आणि स्वतःला धक्का लागू न देणं हे कर्म कठीण, पण शक्यतोवर जमवायचं. ट्रेनच्या आतमध्ये गेलं ना की सराईत कोण आणि नौखं कोण हे मुरलेल्या व्यक्तीला लगेच कळतं. पण हीच नौखी व्यक्ती स्वतःला लगेचच मुरवून घेते, कारण इथेच स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याची प्रॅक्टिस विनासायास होते. आतमध्ये अनेक फिरते विक्रेते किंवा विक्रेत्या, ताजं खाणं, कोरडा खाऊ, टिकली ते टॉप, कानातलं, गळ्यातलं, भाजीवाले, फळफळा, छोट्या छोट्या गृहोपयोगी वस्तू, सगळं एकाच ठिकाणी. खरं म्हणतात ना तर आपला पहिला मॉल हाच. त्या विक्रेत्यांना देखील कोण खरंच घेणार आणि कोण टाइमपास करणार हे लगेच कळतं. पण ते धीर सोडत नाही. अगदी ट्रेन सुटता सुटता देखील व्यवहार होतात. म्हणजे प्लॅटफॉर्मवर धावता धावता पैशांची देवाणघेवाण होते. कुठेही फसवणूक नाही. सगळा विश्वासाचा मामला आहे की नाही कौतुकास्पद.
इथेच केळवंटी डोहाळ जेवण अगदी सुखनैव साजरं केलं जातं, अगदी जोमात, फक्त त्या ट्रेन मधल्या मैत्रिणीसाठी. नाव, गाव, जात, गौड, खऱ्या अर्थाने एकात्मता. एकेकीने एक एक पदार्थ करून आणायचा, कोठेही जोर जबरदस्तीने सगळा खुशीचा मुलगा. सगळ्यांचे कपडे देखील प्रसंगानुरूप. त्यात आनंदाने जगायचं आहे त्यात. ही संतांची शिकवण इथेच लागू पडते. नाहीतर एक एक इव्हेंट आपण 4-4, 5-5 तास बघतो. ह्या ट्रेन मध्ये पाऊण 1 तासात आपण आटोपतो. ह्याहून अधिक टाइम मॅनेजमेंट की काय? जीवनाला उपयोगी पडणारे अनेक धडे ह्या चालत्या धडधडत चालणाऱ्या ट्रेन मध्ये शिकायला मिळतात. सहज जगण्याचे धडे शिकवणाऱ्या ट्रेनला नावं तरी कशी ठेवायची? नवीन लग्न, नवीन नोकरी, नवीन शाळा, कॉलेज, सगळ्या ह्या नाविन्याची सांगता होते ती ट्रेन मधील अनुभवी मित्रमैत्रिणी ह्यांच्याकडून. हे उपयुक्त सल्ले अनेक जणांना त्यांच्या आयुष्याचा मार्ग देतात. मग माणसांचं नातं मुरत जातं आणि हे सगळं निरपेक्ष बुद्धीने. आता कुटुंबच म्हटलं की सगळं आलबेल असतं का? मुळीच नाही. इथली भांडणं हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. चढताना, उतरताना, जागा देताना, जागा घेताना, धक्का लागला म्हणून, धक्का मारला म्हणून, अशी अनेक नानाविध कारणं आणि वेगवेगळे युक्तिवाद. अगदी जिव्हा, मेंदू, सारासार विचारशक्ती अगदी पणाला लागतं. ह्या भांडणांना मी मन मोकळं होण्याचा प्रोसेस म्हणेन. अनेक ठिकाणी दाबून ठेवलेला राग वा दाबून ठेवलेली वाफ बाहेर पडण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे ट्रेन. फर्स्ट क्लासमध्ये जरा टापटीप फॉर्मल वातावरण असतं. जवळजवळ सगळेच जण लॅपटॉपवर असतात. फेरीवाले तिथून फिरकतात देखील नाही, फारशा गप्पा रंगताना देखील दिसत नाही. मी मात्र व्यक्तिशः सेकंड क्लासमध्ये नव्हते. लवकर कमी पैशात घेऊन जाणारं एकच हक्काचं वाहन म्हणजे लोकल ट्रेन. डुलकी काढून शरीराला विश्रांती देणं, भाजी निवडणं, विणणं, गप्पा मारणं, भजन कीर्तन करणं, सल्लामसलत करणं, पाककृती आदान प्रदान करणं, काय नाही चालत तिथे. इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एका छताखाली खचितच पाहायला मिळतात. ब्रिटिशांनी ही ट्रेन त्यांच्या सोयीसाठी आणली. बघता बघता मुंबईची लाईफलाईन झाली. जपानमधून कोणतरी एक मोठी व्यक्ती आली होती ना, मला नाव नाही माहिती, पण हा ट्रेनचा अव्याहत चालणारा प्रवास, ती गाडी, ओसंडून वाहणारा प्लॅटफॉर्म म्हणाल, हे फक्त देवच करू शकतो. मुंबई उत्तर दक्षिण पसरलेली आहे. ऑफिस एरिया दक्षिणेला आणि राहण्याचा एरिया उत्तरेला. ह्यांना जोडणारी ही लोकल ट्रेन म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ ह्यांचा समतोल कसा साधावा हे सांगणारं एक हालतं धावतं उदाहरणच. आता तर सरकते जिनी, लिफ्ट, एसी ट्रेन ह्यांनी तर त्या ट्रेनच्या शानमध्ये भरच घातली. इतक्या लोकांचा रेटा असून देखील ह्याचा कारभार सुखनैव चालू आहे. सोमवार ते शुक्रवार लोकांचे हाल न व्हावे म्हणून शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक. जाता जाता आपल्या बरोबर लोकांचा विचार देखील करावा हे सुद्धा ट्रेनच शिकवते. मी आता जर्मनीमध्ये तिथली लोकल ट्रेन पाहिली, प्रवास अनुभवला, पण मजा नाही आली राव. खरं तर धक्काबुक्की नाही, बसायला लगेच जागा, आरडाओरडा नाही, त्यामुळेच की काय पण चुकचुकल्यासारखं झालं. गप्पा, हशा, टाळ्या, भांडणं ह्यांची किंमत जाणवते. लोकल ट्रेन म्हणजे स्थानिक आगगाडी, लोहपथगामिनी असा देखील अर्थ आहे. म्हणजे लोखंडाच्या पटरीवरून धावणारी अशी ती. पण माझ्यापुरती व्याख्या वेगळी आहे. लोक प्लस कर लोकल म्हणजे लोकांनी लोकांच्या सोयीसाठी केलेलं एक जीवनाचं ट्रेनिंग सेंटर म्हणजेच लोकल ट्रेन. थँक्यू. वा, खूप सुंदर उमाजी, खूप सुंदर. थँक्यू. मी पण जेव्हा कॉलेजला जायचो ना, तेव्हा ना मोबाईल असे स्मार्टफोन नव्हते, नॉर्मल मोबाईल होते. तर तेव्हा पुरुषांच्या डब्यात राजकीय चर्चा ज्या काही रंगायच्या, आणि तेव्हा राज ठाकरे फॉर्म मध्ये होते आणि खूप तेव्हा ते राजकीय चर्चा असायची. एवढंच बोलतो, अजून जास्त बोलत नाही. आणि खूप वेगवेगळी लोक भेटायची. त्यावर एक किस्सा सांगतो. एकदा मला कसाऱ्याला काही कामानिमित्त जायचं होतं आणि माझ्याकडे गिटार होती. आणि कसारा थोडासा ना तेव्हा खूप असा ग्रामीण भाग होता, खूप जास्त ग्रामीण भाग होता. आता तसं राहिलं नाहीये. तर मला ना एक माणूस भेटला आणि माझ्याकडे गिटार होती. आणि तेव्हाची माझी जी पहिली गिटार खूप मोठी होती अशी, म्हणजे आकाराने. तर त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या जवळ बसला आणि त्याने मला विचारलं, याचं तुमच्याकडे लायसन आहे काय? मी म्हटलं लायसन आहे काय असं म्हणून. आणि नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की त्यांना वाटलं ही बंदूक आहे. तर असेही वेगवेगळे लोक भेटतात.
तर आपल्या पुढचे प्रवासी आहेत सीमा शेख. तर सीमा शेख यांना कुठल्या नंबरवर परफॉर्म करायला लावायचं, आमच्यात खूप त्या चर्चा झाली. तर कर्नाटक महाराष्ट्राचा सीमा प्रश्न सुटेल की नाही माहिती नाही, पण हा सीमा प्रश्न मी सोडवला आणि 3 नंबरवर आम्ही त्यांना संधी दिली. तर सीमा शेख, तुम्ही सुरुवात करा. हॅलो, जरा काही संपर्क तुटले. हॅलो, आहेत ना लिस्ट मध्ये? आहेत हो actually. हो दिसतंय. आहेत ना? हा, माईकचा काही इश्यू आहे का? असेल तर कमेंट मध्ये कळवाल का? तोपर्यंत आपण नेक्स्ट पार्टिसिपंटला घेऊन तर पुढचे स्पर्धक आहे नेहा जामसांडेकर. आहेत त्या? ओके. आहे आहे. सो नेहाजी, तुम्ही सुरू करा. माझ्या कवितेचं नाव आहे वणवा. तू माझ्या जीवनात आलास आणि एक वणवात पेटला. माझा कंठ जळून मधुर स्वरांनी दाटला. तू माझ्या जीवनाचे पहिले आशेचे सूर्यकिरण आहेस. तू मधुर अमृत बनून माझ्या हृदयातून वाहेस. तुझ्या प्रेमाच्या पावसाने माझे अंग चिंब भिजले. तुझ्या आठवणीत मी आज निवांत निजले. तू आलास आणि माझे मन मयूर नाचू लागले. माझ्या हृदयात जणू सितारच वाजू लागले. माझा भूतकाळ विसरून आता फक्त वर्तमानात जगावेसे वाटते. आज जणू आकाश धरतीला क्षितिजावर भेटले. तू आलास आणि जीवनात रस आला. भरून गेला मग मधुर रसाचा प्याला. डोळ्यात तारेच चमकू लागले. असे वाटले जणू मी पुन्हा नव्याने जगले. डोळ्यात अश्रू आता आनंदाचे आले. माझे हृदय आणि मन तुझ्या आठवणीने पवित्र झाले. पावसाचा शहारा आता मनी आला. कारण आज कुणी कायमचा माझा झाला. डोळ्यात माझ्या टिपूर चांदणे चमकू लागले. कारण आज फक्त मी तुझ्यासाठी जगले. कारण मी आकाशातला चंद्र काय करू आज, जेव्हा तूच वाढवलंयस माझ्या जीवनाचा नाज. डोळ्यात आटे माझ्या आज अभिमानी आसवांचा पूर. इतका आणलास तू माझ्या जीवनात नूर. मला चिंब भिजवायला तुझ्या प्रेमाचा पावसाळी ढग आज नभी दाटलाय. कारण आज माझ्या हृदयातून तुझ्या प्रेमाचा वणवाच पेटलाय. तुझ्या प्रेमाने मी नाही आता माझ्यात स्थायी. आणि हा तेजस्वी प्रखर वणवा आता कधीच शांत होणे नाही. थँक्यू. वा, खूप मस्त, खूप मस्त. तर नेहा हे नाव ऐकल्यावर ना, की 90s मध्ये किंवा 80s मध्ये नेहा हे नाव बऱ्याच मुलींचं असायचं. म्हणजे प्रत्येकाची एक तरी मैत्रीण नेहा असेल. तर असंच काहीतरी एक चारोळी करायची म्हणून मी एक थोडं सुचलं मला. सुख दुःखात सोबत असणारी एक गोड मैत्रीण आहे नेहा. कारण माझी एक गोड मैत्रीण नेहा म्हणून आहे, म्हणून मला सुचलं. सुख दुःखात सोबत असणारी एक गोड मैत्रीण आहे नेहा. तिच्या हसनाने दूर होते मनातला सगळाच विरह. तर आता आपण पुढचे आपले धनंजय पाटील आहेत. आहेत? हॅलो, नाही त्याचं नाव दिसत नाही मला इथे. ओके ओके, ठीक आहे. नेक्स्ट इज गिरीश. नाही, गिरीशचं पण नाव दिसत नाहीये. काकूंनी त्याच्यात फोन केला होता, त्यांनी रजिस्टर केलं होतं म्हणे, झालं नाही. तर त्या दोघांना परफॉर्म करायची इच्छा आहे. त्यांना आधी घेऊया का? हो चालेल. त्यांचं काय नाव? काळकर काका आणि काका. करू की अजून घेऊन घ्या 1-2 जणांना, तसं काही नाही. ठीक आहे, तुम्ही करू शकता, काय हरकत नाही. मी घेते, तुम्ही करून घ्या. आधी काका घेऊन घेतील. हो चालेल. आपल्या समोर येत आहे श्रीकृष्ण कालकर. व्हिडिओ घ्यायचा आहे. चला मध्ये काढून चला. नमस्कार. नमस्कार.
बोलपट आणि शर्वरी आणि यांना सगळ्यांना माझा नमस्कार आणि मला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. आजचा कार्यक्रम आजचा विषय आहे लोकल. लोकल ट्रेन म्हटलं की भव्य दिव्य अढव्य नाव समोर येतं ते मुंबई. मुंबई आणि लोकल हे एकमेकाचे प्राणवायूच आहेत असं म्हणतातच, म्हणजे ते आहे काय आहेच आहे. तर माझी जी कविता आहे ती त्याच्यावरच आहे, लोकलवर. आणि लोकलवर जी कविता आहे ते चलचित्र म्हणून मी लिहिलेली आहे की लोकलमध्ये बसल्यानंतर काय परिस्थिती असते तेवढंच फक्त मी वर्णन केलेलं आहे. मुंबईची प्राणनलिका लोकल. शेळी मेंढरा समान बाया पुरुषांनी लदलेली असते लोकल. भीक मागणारे सामान विकणांची ही लोकल मध्ये असते वर्दळ. भक्तांच्या भजनांची ही असते दंगल मंगल. बोलाबाली बाचाबाची ही चालू असते थोडीफार दंगल. बहुतांशी मोबाईल मध्ये हरवलेले असतात. बहुतांशी मोबाईल मध्ये हरवलेले असतात. काही गप्पा गोष्टीत रंगलेले असतात. जरी तापदायक प्रवास लोकलचा चेहऱ्यावर आनंद असतो घरी पोहोचण्याचा. धन्य धन्य लोकल मावशी, धन्य धन्य सारे लोकल प्रवासी, धन्य धन्य बृहन्मुंबईकर वासी, धन्य 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 मुंबईकर वासी. नमस्कार. खूप छान, खूप छान. काकू पण करतायत परफॉर्म? हो करते. Yes, yes. अरे व्हेरी गुड. मी म्हणजे आपल्या इथे हिंदी आलं नसून मी पहिल्या माझ्या हिंदीच्या 2 ओळी ऐकवतीये लोकलच्या वरनं. आणि उमाने सगळं जे सांगितलं ते मी त्यात वेगळ्याच सांगून, आणि एक छोटीशी म्हणजे 2 मिनिटाची गोष्ट की ट्रेनमध्ये लोकल ट्रेनच्या ओळखीमुळे कसं चांगले काम सुद्धा होतात ते मी सांगणार आहे. पण आणि म्हणून मग ते मी चेंज करून मी फक्त फिलॉसॉफी, ट्रेनचं लाईफ आणि आपल्या लाईफमध्ये काय आहे फिलॉसॉफी ते मी सांगणार आहे. आणि मग ती छोटीशी गोष्ट, जान हथेली पर रखकर लेकर लोकल की भीड़ में चढ़ती है मुंबई की जिंदगी. लोकल के अंदर की भीड़ बया करती है मुंबई की जिंदगी. कहने को ये है लाइफ लाइन मुंबई की जिंदगी की, पर ले लेती ही अपने चपेट में ये कईयों की जिंदगी. ले लेती ही अपने चपेट में ये कईयों की जिंदगी. लोकल म्हणाला आणि ट्रेन काही पण म्हणा, तिचं आमच्या जीवनाशी आमची फिलॉसॉफी आणि ती जी आहे ट्रेनची फिलॉसॉफी जवळजवळ सारखी आहे. जसा आपला जन्म होतो, लोकल आपलं ट्रेन सुरू करते, तसंच आपलं लाईफ पण एक एक दिवस पुढे पुढे जातो. आपण पुढे जातो. रस्त्यात आम्हाला म्हणजे आमच्या जीवनाच्या रस्त्यामध्ये प्रवासात आम्हाला रोज नवीन माणसं, रोज नवीन स्टेशन, म्हणजे नवीन ठिकाण सगळंच होतं. नवीन लोक भेटतात, आपण नवीन लोकांशी परिचय करतो, आपली मैत्री होते. हे सगळं आपलं ट्रेनमध्ये सुद्धा होतं. आपण वाढत जातो, मोठे होत जातो. ट्रेन पुढे 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 जात राहते नवीन स्टेशनवर. आपलं पण जीवन पुढे 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 जातं. फक्त फरक एवढा की ट्रेन पुढे जाऊन परत येते, पण आपण कधीही एक जसं पुढे स्टेशनवर जातो, आपण कधीही मागे येत नाही. आपल्या जीवनाच्या ह्याच्यात कधीही मागे येत नाही. एक वेळ अशी येते की वरचा गार्ड आपल्याला ग्रीन सिग्नल देऊन देतो आणि त्याच्यानंतर एक पण स्टेशन नाही, एक पण काही घटना नाही. तो आपल्या जीवनाचा लास्ट सेकंड असतो. हे आपलं ट्रेनच्या आणि आपल्या जीवनात हा मोठा फरक आहे, जरी खूप साम्य असला तरी. आणि अगदी छोटीशी गोष्ट आहे, कारण उमाने जवळजवळ सगळं सांगितलं, मी वेगळ्या याच्यात सांगणार होते, पण मग मी आत्ताच माझ्या डोक्यात ही गोष्ट ही खरी घटना आहे. पण आता कुठे घडली काय आहे हे मला काही येत नाही, पण या लोकल मधलेच लोकांची आहे. एका माणसाची खूप लांबच्या डिस्टन्सवर ना 10-12 माणसं रोज भेटत असायची. म्हणजे निघायचे ट्रेननी सकाळी लवकर आणि संध्याकाळी यायचे. त्यामुळे रोज भेटल्यामुळे त्यांची इतकी चांगली मैत्री की जेव्हा ते परत यायचे ना, तर काही खायचं घेतलं असेल बरोबर, काही आणलं असेल तरी एकमेकांची वाट पाहायची की सगळे जमू मग खाऊ. गप्पा गोष्टी म्हणजे ते प्रकारे परिवारासारखेच होऊन गेले होते. मग त्यातलं काय झालं की एक गृहस्थ 55च्या वयाचे असतील, ते 3-4 दिवस आले नाही. 3-4 दिवस ते आले नाही. त्यामुळे लोकांना एकदम चिंता,
का नाही आले, का नाही आले? बरं, मुंबईत काय कोण कुठे राहतो पत्ते वगैरे कोणाला काही माहिती नसतात, लांबून लांबून येतात लोकल मधनं. तर खूप प्रयत्न केला त्यांच्याबद्दल शोधायचा की काय येत नाही काका, काय येत नाहीये. शेवटी एक दिवशी तो एक त्या ग्रुप मधला होता, एक जण रेल्वे स्टेशन उतरला, घरी नाही गेला. त्यांनी प्लॅटफॉर्मवरती 1-2 जणांना चौकशी केली, कारण तिथे छोट्याशा सगळे जण थोडं ओळखतात त्यांना. मग त्यांनी सांगितलं की होते असे असे राहतात. तो रात्री अंधारात दूर दूर भटकत भटकत त्यांनी त्यांचं घर शोधलं. तो त्यांच्या घरी गेला आणि त्याला कळलं की काकांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यांना जी बायपास सांगितलेली आहे आणि ते येण्याच्या परिस्थितीत नाहीये. तो त्याला खूप म्हणजे आघातच लागला की बापरे. आणि हेही कळलं की एवढं 2.5-3 लाखाचा खर्च काही काका करू शकत नाही, जेमतेम 40-50 हजार करू शकतात. त्यांची बायको, त्यांचा मुलगा रोज इकडे तिकडे ट्रस्ट मध्ये फिरतात की कुठे स्वस्तात ऑपरेशन होईल का बरं. मग तो दुतर्शीच्या ट्रेनमध्ये चढला तर त्यांनी 10-12 जणांना सांगितलं की असं असं झालेलं आहे, काकांना अटॅक आलेला आहे आणि बायपास सांगितली. सगळे चिंतेत पडले, कारण रोज भेटत होते ना, माया होऊन गेली होती सगळ्यांची एकमेकांची. शेवटी त्यांनी ठरवलं की आपण पण थोडी मदत करायची. आणि त्या लोकांनी, हे अगदी खरं आहे हा, त्या लोकांनी सगळ्यांनी आपला 15-15 दिवसाचा पगार दिला. एवढंच नव्हे, त्यांनी रस्त्यात येणारे त्यांचे जे रोजचे त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून केलं ग्रुपवर. त्या रस्त्यात जे स्टेशन लागत होते त्या स्टेशनवर त्यांनी प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ज्या जिथे रेल्वे पोलीस असते वगैरे त्या अशा ठिकाणी बॉक्समध्ये डब्बे ठेवले आणि काकांचा फोटो आणि नंबर की तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचं, तुम्ही यांच्याशी बोलू शकता, आणि सांगितलं की त्यांना अशी पैशाची जरूर आहे, असं असं ऑपरेशन करायचंय, त्यांच्या अजून गरजेची जबाबदारी आहे, तुमच्याकडनं जी मदत होईल तुम्ही याच्यात टाका रोज. आणि खरोखरच इतके पैसे जमले याच्यामध्ये, त्या स्टेशनवरती 10-12 स्टेशन कमीत कमी होते लागत होते रस्त्यात, त्याच्यावरती एवढे पैसे जमले की काकांचा दवाखान्याचा खर्च निघाला. तर असं आहे, हे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे लोकलची घटना. इतर तर आपण मदत करतो, जसं सांगितलं तुम्हाला की सगळ्या बायका जमतात, साड्या, फॅशन, शॉपिंग सेंटर, नवीन नवीन दुकानं, दागिने, विक्री, रोजगार, हे सगळे प्रकार तर आहेच आहे. पण कधी कधी रे ही लोकल ट्रेन असे चांगले काम सुद्धा करून देते आणि लोकांची मैत्री अशी होते की ती सगळ्यांच्या मनात ती घर करते आणि माणुसकी जिवंत राहते. लोकलमध्ये भलेही म्हणजे मेंढऱ्यासाठी माणसं कोंबली जातात, हे अगदी खरं आहे, पण तिथे पण माणुसकी जिवंत आहे, हेच मला सांगायचं. थँक्यू. मी इथल्या इथे एक गोष्ट माझ्या डोक्यात होती म्हणून मी सांगितली, म्हटलं मग त्या विषयावर परत ते रिपिटेशन नाही करत कुठले. खूप खूप मस्त, खूप मस्त. आणि यावरून मला एक गोष्ट आठवली. खूप तरुण वयात माझ्या वडिलांना पण ना किडनीचा आजार झाला आणि तेव्हा पण त्यांच्या लोकलच्या मित्रांनीच काही पैसे जमवले आणि त्यांना मदत म्हणून केली होती. ही गोष्ट मला आज एकदम आठवली. पण आहे, लोकांमध्ये लोक खूप मदत पण करतात एकमेकांना. म्हणजे आम्ही दोघं सिनियर सिटीजन आहे तर आम्हाला माहिती की लोक अगदी जागा उठून देतात, कधी कधी नाही पण उतरवण्याकरता मदत करतात, जागा देण्याकरता पटकन उठतात, देतात, आणखीन पण काही मदत करतात, सामान चढवण्याला उतरायला, बाहेरगावच्या लांबच्या प्रवासाला जातो आम्ही. म्हणजे असं नाही आहे, ट्रेनमध्ये हे आहे अजूनही. हो, नाही खरंच खूप खूप माणुसकी पण आहे आणि खूप आहे. मला ते ए आर रहमानच्या गाण्यातल्या त्या ओळी आठवल्या की आपलं आयुष्य एका ट्रेन सारखंच असतं. बस मी काय सांगितलं, कधी कधी दुःखाचं स्टेशन असतं, कधी सुखाचं स्टेशन असतं. आपण फक्त चालत राहायचं, स्टेशन बदलत राहतात. तर आता शर्वरीला काहीतरी अनाउन्समेंट करायची आहे. किती होणार अनाउन्स? येस, चालेल. सो तुम्ही सगळे इथे आहात, मला 2 एक छोट्याशा अनाउन्समेंट करायचे आहेत. बोलपाट बरोबर हा ओपन माईक 1 तारखेला आमचा होतच असतो, दर महिन्याच्या 1 तारखेला. मग तो कुठलाही दिवस असेल, हा ओपन माईक असतो. इथे तुम्ही कथाकथन किंवा पोएट्री किंवा कॉमेडी असं काही सादर करू शकतात. पण अजून आम्ही एक डेडिकेटेड टू स्टोरी टेलिंग असा ओपन माईक चालू म्हणजे करायचा प्रयत्न चालू आहे. तर पुढच्या रविवारी म्हणजे 7 तारखेला, 7 जूनला संध्याकाळी ह्याच वेळेला म्हणजे 8 वाजता स्टोरी टेलिंग साठी राखीव असा एक ओपन माईक होईल, कथई या नावाने. आणि जे मुंबईत आहेत आणि ज्यांना शक्य आहे किंवा जे बाहेर आहेत आणि जे मुंबईत येणार असतील त्यांच्यासाठी 28ला आपला ऑफलाईन ओपन माईक होईल अंधेरी इथे. सो त्यालाही तुम्ही नक्की या. आणि जर तुम्ही ग्रुप जॉईन केला नसेल अजून तर प्लीज ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतीलच.
इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे. त्याला प्लीज जॉईन करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनल पण आहे, तर सगळ्याला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचे अपडेट्स येत राहतील. थँक्यू. मी रजिस्टर केलंय बरं का नाव ऍक्च्युली त्याच्यासाठी. माझी एक थँक्यू माझी एक अनाउन्समेंट अशी आहे की येत्या 7 तारखेला आणखीन एक इव्हेंट होतोय, तो म्हणजे माझा सोलो शो आले दिल कहो. तर त्यामुळे ज्यांना नक्की या. बँड्राला होतं, त्याचे डिटेल्स डेफिनेटली मी शेअर करेनच व्हॉट्सअपवर आणि याच्यावर पोलपटच्या इन्स्टावर. तर नक्की या. फ्री इव्हेंट आहे आणि मी मेंटल हेल्थ अवेअरनेस क्रिएट करण्याच्या हेतूने करत असते. त्यामुळे हा माझा छोटासा प्रयत्न आहे, नक्की या. ओव्हर टू यू जतिन. ओके, थँक्यू. तर पुढचे आपले प्रवासी आहेत सुनीता देसाई, आहेत का? नाही, ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. तर अश्विनी बागलकर, पुढचे स्पर्धक आहे अश्विनी बागलकर. तुमचं 37 नमस्कार, येतोय ना आवाज? नमस्कार, हो येतोय. माझा विषयाला धरूनच आहे. मी एक छोटी कविता केली आहे, गाडीची गर्दी. आणि जतीन म्हणाला ना, तसं माझं अगदी लहानपणापासून ट्रेनशी नातं आहे. म्हणजे आजीकडे जाण्याला पहिल्यांदा आम्हाला आई गेली, मग कॉलेजला, मग ना बँकेमध्ये. आणि त्यामुळे असं खूप मला बरं वाटलं तुमचा आज विषय ऐकून मला. तर त्यावर मी एक छोटीशी कविता केली. गाडीची गर्दी. क्षणाक्षणात उजेड येतो, उजेड जातो. क्षणाक्षणात उजेड येतो, उजेड जातो. स्टेशनवर लोकांचा जणू पूर लोटतो. लोकलची धडधड कानी पडते, लोकलची धडधड कानी पडते. गाडीसोबत मनही धडधडते. दार उघडते, श्वास थांबतात. दार उघडते, श्वास थांबतात. खांदे खांद्याला भिडू लागतात. एक लोकल, शेकडो जीव आत. एक लोकल, शेकडो जीव आत. ऐकू येतो गर्दीचा फक्त कलकलाट. हल्ली लोक गाणी ऐकतात म्हणून कानावर गाणे, हाती शबनम बॅग. कानावर गाणे, हाती शबनम बॅग. पायाखाली दिसतात काळे ट्रॅक. हात धरून उभे असतो आपण, हात धरून उभे असतो आपण. तरी चलत असतं डोळ्यात एकटेपण. आमची लेडीजच्या इथे आम्हाला ना गाडीच्या आवाज येतो नेहमी, बेल वाजतो. त्याच्यावरनं मला सुचलं, टिंग टिंग घंटा वाजताच गाडी निघते. टिंग टिंग घंटा वाजताच गाडी निघते. वेगाने एक एक स्टेशन ओलांडते. गर्दीतूनही प्रवासी नाना स्वप्न पाहतात. काही तर पत्ते, गाणी, गप्पात रंगतात. घामाची आंघोळ हात आखडतात. घामाची आंघोळ हात आखडतात. तरी आशेच्या झऱ्यात वाहतात. दमून भागून मात्र घरी आल्यावर आठवणी बनतात त्या गर्दीचा भार. ट्रेनच्या आठवणीने पोचले आजीच्या घरी. ट्रेनच्या आठवणीने पोचले आजीच्या घरी. सख्यांसोबत पोचले MCC महाविद्यालय. मी मुलुंड कॉलेजमध्ये होते म्हणून MCC महाविद्यालय. स्मरल्या नाबार्डच्या साऱ्या गोष्टी मम हृदयी. मी नाबार्ड बँकेत होते. स्मरल्या नाबार्डच्या साऱ्या गोष्टी मम हृदयी. अशी ही बालपण ते रिटायरमेंट ट्रेनशी जमली होती गट्टी. धन्यवाद. अरे खूप मस्त, खूप मस्त. आणि अश्विनी म्हटलं ना की मला आपलं मराठी सुपरहिट गाणं आठवतं, अश्विनी गेलं. त्या गाण्याचा एक किस्सा सांगतो की त्या गाण्याचे काय आहे, किशोर कुमार. तर किशोर कुमार ना, त्यांचे अनेक मराठी मित्र होते, पण ना अनेक संगीतकार पण होते त्यातले. पण कधी त्यांनी अनेकदा किशोर कुमार यांना विचारलं की तुम्ही एखादं मराठी गाणं गा. पण किशोर कुमार यांनी सदैव नकारच दिला. मग सचिन पिळगावकर आपले ते सिनेमा काढत होते आणि त्यांना वाटलं की आता आपल्या सिनेमात किशोर कुमार यांना एक गाणं द्यावं. तर ते किशोर कुमार यांना भेटायला गेले. तर किशोर कुमार थोडेसे असे एक काय म्हणतात, एक थोडे विक्षिप्त होते, थोडेसे फनी होते. त्यांनी आधीच सांगितलं नाही मराठी में नहीं गाऊंगा. सचिन पिळगावकर यांनी अरे क्यों नहीं गाएंगे भाई, बताओ तो सही क्या बात है. मग किशोर कुमार बोलले, वो जो तुम्हारे मराठी में एक अक्षर आता है ना, वो मुझे बोलने को नहीं आता है. ऐसा कौन सा अक्षर है? वो जो
कमल में आता है, कमल का मग त्यांना ळ हे अक्षर म्हणायचं होतं. तर हा वो कमळ कमळ में आता है ना, तुम लोग कमळ कमळ बोलते हो, वो मुझे बोलने नहीं आता. मग सचिन बेळगावकर त्यांना म्हणाले की ठीक आहे, मी असं गाणं तो तुमच्यासाठी लिहून घेईन की त्यामध्ये ळ हे अक्षर नसेल. मग किशोर कुमार तयार झाले आणि मग ते गाणं झालं अश्विनी गेला. अरे वा. तर आता आपले म्हणजे स्पर्धक आहेत. अबोली जरा नाहीये, तिचा मेसेज आला. नमिता आहेत का? नमिता पण नाहीये. ओके. पुढे आहेत मोहन भट. मोहन भट हे नाव म्हणजे आपण घेतल्यावर मला पंडित विश्वमोहन भट जे मोहन वीणा वाजवतात आणि माझ्याही गुरूंचं नाव मोहनच आहे, मोहन पेंडसे. आणि मोहन भट आहेत त्यांचे, हो हो हो, आणि मोहन भट आहेत त्या, ते खूप छान चारोळ्या करतात. काय? हॅलो, हा बोला. मी काही वाजवत नाही. पण तुमच्या चारोळ्या, हो, पण तुमच्या चारोळ्या मी नेहमी आपल्या ग्रुपवर वाचतो, खूप छान असतात. अरे बाबा, तर आता बरोबर, थँक्यू. वेलकम. ओके, मी आता ऍक्च्युली मुंबईत चालतंय, माझ्या नातेवाईकांच्या घरी आहे आणि जस्ट आम्ही जेवायला बसण्याआधी तुम्ही माझं नाव पुकारलं, म्हणून मी म्हटलं पहिल्यांदा मी हे काम आता तर संपवतो आणि मग जेवायला येतो. तर विषय होता लोकल ट्रेन. तसा माझा लोकल ट्रेनशी संपर्क फार कमी, कारण पुण्याचा. पण 10वी नंतर मी एक नाट्य शिबिर केलं होतं आणि त्या शिबिरासाठी मी महिनाभर चेंबूर टू ठाणे असं प्रवास करायचो. आणि त्यावेळेला जिथे मी लोकल ट्रेन बघितली होती किंवा मी माझ्या व्यावसायिक कामांसाठी जेव्हा यायचो तेव्हा जे काही लोकल ट्रेनचे अनुभव होते ते लिहायचा मी प्रयत्न केला. लोकल ट्रेनाविषयी जेव्हा मला आठवले राजाभाऊ गोसावी, जेव्हा नाटकात काम करायचं होतं तेव्हा माझ्या वडिलांचा रोल करायचं आणि ते नेहमी म्हणायचे, मोहन मुंबईत आहे ना, तुमच्या पुण्यामध्ये, आपल्या पुण्यामध्ये घड्याळ मनगटावर असते आणि मुंबईत मानगुटीवर असते. तर मग माझी सुरुवात तिथून झाली. मी याला नाव दिले लोकल ट्रेन ऑफ द जीवन रेषा, आणि मुंबईतली ही सगळ्यांची जीवन रेषाच आहे. मनगटावरचं घड्याळ मुंबईत मानगुटीवर बसतं. मनगटावरचं घड्याळ मुंबईत मानगुटीवर बसतं. चाकरमान्यांचं आयुष्य येथे लोकल ट्रेन भोवती फिरत. भल्या पहाटे उठून बायका करतात डबे डुबे, भल्या पहाटे उठून बायका करतात डबे डुबे, तारेवरची कसरत करण्यात नाही त्या मागे. 8:03ची लोकल सुटताच होते काळजात धस्स, 8:03ची लोकल सुटताच होते काळजात धस्स, डोळ्यासमोर उभा ठाकतो डेव्हिड बॉस फक्त. रेटा रेटी दाटी वाटी अंगी सुटल्या घामधारा, रेटा रेटी दाटी वाटी अंगी सुटल्या घामधारा, नाही राग नाही चिडचिड ना चढतो राग पार, नाही पगडी नाही टोपी नाही रे निर्बंध, नाही पगडी नाही टोपी नाही रे निर्बंध, ओलांडून सीमा साऱ्या येथे फुलते मैत्र बंध. एका छोट्या डब्यात पहा सारं जग मावत, एका छोट्या डब्यात पहा सारं जग मावत, जातीपातीतलं अंतर येथे हळूच गळून पडत. नाव नको ना ओळख येथे, नाव नको ना ओळख येथे, दिसती भिन्न भिन्न चेहरे, स्मित हास्य मूक भाषा इथली, स्मित हास्य मूक भाषा इथली, मन पासपोर्ट कोरे. फुकट सल्ले गप्पा टप्पा रोज नवी कहाणी, फुकट सल्ले गप्पा टप्पा रोज नवी कहाणी, मनी असले दुःख कितीही ओठी मंजूर गाणी. मध्येच कोणी अंध गातो भजने ईश्वराची, मध्येच कोणी अंध गातो भजने ईश्वराची, सुया पिना कोणी विकतो कंगी भरण्या खळगी या पोटाची, सुया पिना कोणी विकतो कंगी भरण्या खळगी या पोटाची. कधी मासळी टोपली तर कधी रानमेवा, कधी मासळी टोपली तर कधी रानमेवा, समान येथे श्वास मोकळा घ्यावा.
चार घडीचे सोबती सारे मग फुटल्या विभिन्न वाटा. चार घडीचे सोबती सारे मग फुटल्या विभिन्न वाटा. शिस्त संयम आणि चिकाटी शिकवी काट्यावर काटा. विश्वातील हे विश्व वेगळे, विश्वातील हे विश्व वेगळे, वेगळी येथील भाषा. गतिमान या जीवनातील ही समांतर जीवन रेषा. धन्यवाद. वा, खूप मस्त, खूप मस्त, Thank you. खूप मस्त. थँक्यू. हो, मला ना तुम्ही एक कविता म्हणताना मला ना माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. तेव्हा ना म्हणजे तेव्हा मुंबई ते भुसावळ एक पॅसेंजर जायची आणि आम्ही ना मी जाताना कधी असं गेलो नाही, पण येताना ना माझी आईची आई मला नेहमी सोडायला यायची आणि ती पॅसेंजर न्यायची. तर तेव्हा पण इतकी लोक वेगवेगळी भेटायची ना की आता समोरची कोणी व्यक्ती असेल, कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, एक चांगली ओळख व्हायची आणि त्यांच्या म्हणजे मग खाद्यपदार्थांची देवाणघेवाण व्हायची. खूप छान, म्हणजे खूप छान आठवणी आहेत त्यावेळेच्या. तुमची कविता म्हणजे हे ऐकताना मला अनुभवलं कारण ओळख लागत नाही, फक्त म्हणून म्हटलं स्मिता असे ही मूक भाषा आहे. हा, आजकाल पण बरेच जण ना मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई प्रवास करतात आणि डेक्कन क्वीन आणि त्याने तर त्यांचे पण असे म्हणजे ते कुटुंब झालेले ते. म्हणून म्हटलं ना की साऱ्या एवढ्या छोट्याशा जगात सारं जग मावतं. जातीपातीतलं अंतर येतं हळूच गजर पडतं. बरोबर, शेजारी कोण कुठल्या धर्माचा आहे याचा तसा काही मुंबईकरांना फरक पडत नाही. नाही, जो तो आपापल्या याच्याशी बांधलेला असतो आणि ते ओलांडून त्या मैत्रबंध फुलतात असतील. हो, बरोबर, जात किंवा काही आढळत. बरोबर, अगदी बरोबर. तर आता शोभाजी पण नाहीये, ओंकार प्रभू झालाय ना? नाही, सृष्टी आहे, उत्तम आहे. ओके, तर सृष्टी तुमच्याकडे हॅलो, माहिती आहे? माझा आवाज येतो? हो, येतोय. तर ट्रेनचा प्रवास असा आयुष्यात कमी झालेला आहे, पण बसचा प्रवास भरपूर झालाय. आणि 10वीत असताना नेहमीच बसचा प्रवास करावा लागायचा, लगभग रोजच. मग त्यावेळी मी लोकल बस म्हणून कविता लिहिले होते. आणि आता मी मागच्या आठवड्यात पाहिलं की बोलपटनी पण लोकल ट्रेन हा विषय दिलेला आहे. तर आम्ही बसची ट्रेन बनवली आहे. तर मग आजची स्वरचित कविता आहे. आणि आपण रोज बसनी किंवा ट्रेननी जाताना असंख्य लोकांना पाहतो. आता कधीतरी जाणाऱ्या लोकांचं वेगळं असतं की अचानक नवे चेहरे दिसतात. पण जे रोज ट्रॅव्हल करतात बसनी, त्यांच्यासाठी काही चेहरे रोजचे होतात आणि मग नकळतपणे त्यांच्याशी काही नाती जुळली जातात. मग ओळख लागत नाही, काही लागत नाही आणि आपण त्यांना ऑब्झर्व करायला लागतो. तर असेच माझे काही प्रसंगातून मी लिहिलेली कविता होती. तर कवितेचा विषय आहे लोकल ट्रेन. रोज सकाळी लोकल भरते माणसांनी, पण मला नेहमी प्रश्न पडतो, खरंच इतकी माणसं असतात का? की आत असतात फक्त काही अपूर्ण स्वप्न, काही न बोललेली दुःख आणि थकव्याचं नाव घेत फिरणारी शरीर. खिडकीजवळ बसलेला तो म्हातारा आजोबा दररोज त्याच जागेवर बसतो. जणू कुठे पोहोचायचं राहिलं नाही, पण त्याच्या आयुष्यात पुन्हा घरी जायचं कारही उरलं नाही. समोरचा तरुण मोबाईल मध्ये हसत असतो, पण त्याच्या डोळ्यांचा कडा मात्र रोज रात्री परत जाताना भिजत असतो. लोकल मध्ये मला नेहमी आयुष्य दिसलं. आता इथे मी याला आयुष्याशी कम्पेअर केलं आहे. लोकल मध्ये मला नेहमी आयुष्य दिसलं, दाराशी लटकलेली माणसं, आत फिरण्यासाठी धडपडणारी माणसं आणि उतरायची वेळ आली तरी जागा न सोडणारी माणसं. हे आपलं साम्य झालं. पण लोकल आणि आयुष्यामध्ये फरक एवढाच, इथे स्थानक बदलतात आणि आयुष्यात नाती. इथे गर्दी वाढते आणि आयुष्यात अंतर वाढते. आणि एक क्षण येतो जिथेही लोकल ट्रेन थांबते, माणसं उतरून जातात आणि डबा मात्र रिकामाच राहतो. तेव्हा मला जाणवलं, संपूर्ण प्रवासभर आपण ज्यांना आपलं म्हणत होतो ती सगळी माणसं फक्त एक सहप्रवासी होती. आणि असंच आपणही कोणाच्या तरी आयुष्यातले असेच एक सहप्रवासी होते. धन्यवाद. अरे वा, खूप छान सृष्टी. आणि आजचा जो विषय आहे, आणि आजचा जो विषय आहे म्हणजे आम्ही खूप चर्चा करत होतो, मी आणि शर्वरी,
की कुठला विषय घ्यायचा, कुठला विषय घ्यायचा. तर एक माझी मैत्रीण आहे, मी तिचं खास नाव घेईन, मधुरा गानन. तर तिने मला लोकल ट्रेन हा विषय सुचवला. आणि तेव्हा आधी आमचं असेच प्रश्न होते, कुठला घ्यायचा, कुठला घ्यायचा. पण आज लोकल ट्रेन विषय खरंच खूप छान लोकांनी लिहिलेलं आहे. तर थँक्यू मधुरा. ओके, तर आपलं आता पुढचं स्पर्धक आहेत उत्तम हिले. तर उत्तम हिले, तुम्ही परफॉर्म करा. हॅलो. हॅलो. आवाज येतोय माझा? हो, येतोय. ओके, चालेल. आता तुम्ही काहीतरी बोला, मग त्याच्यानंतर मी बोलेल. हॅलो. माझ्यावर एकदाच दबाव आला. अच्छा, ओके. ओके, उत्तमजी तुम्ही कुठून आलात? भंडारदरा. भंडारदरा, अरे वा, छान. ठीक आहे, बोला, काही हरकत नाही. येतोय मस्त आवाज. ऑल द बेस्ट. तर करतो, कारण की जिथं लाईव्ह होतं तिथं जायला जमत नाही. रविवारी असतं, रविवारी आमच्या वर्किंग डे असतं. एक मिनिट उत्तम, तुमचा आय थिंक नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे का तिथे? थोडासा आवाज असा कापल्यासारखा येतोय. नाही, नेटवर्कचा काही प्रॉब्लेम नाही. हा, आता येतोय व्यवस्थित. मी हळू आवाजात बोलत होतो, जरा कॉन्फिडन्स नव्हता माझ्यात. तर मी भंडारदरामधून येतो आणि आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. आमचं गाव आमच्या जिल्ह्यापासून इतकं लांब आहे की मोर्चा नेला होता जिल्हाधिकाऱ्यालयावर पाहण्यासाठी. काही मोर्चा नेला होता. मोर्चा तिथं जाईपर्यंत जिल्हाधिकाऱ्याची बदली झाली. मोर्चा परत फिरून आला तोपर्यंत गावात पावसाळा सुरू झाला होता. ज्यावेळेस मोर्चा गावात परत आला त्यावेळेस गावातील तरुण परत जिल्हाधिकाऱ्यालयावर गेले. जिल्हाधिकारी बोलला, आता तर पावसाळा सुरू झाला, तुम्हाला परत का पाण्याची गरज पडते? त्यावेळेस तरुण बोलले की आम्हाला पाण्याची गरज नाही, आम्हाला शांततेची गरज आहे, या बायांना तुम्ही बोलावा. आणि कोणत्या गव्हर्नमेंट ऑफिसर जो असतो तुम्ही त्याला बांधून ठेवू शकत नाही. त्याला ज्यावेळेस काम करायचं त्यावेळेस तो काम करणार आहे, ज्यावेळेस नाही करायचं त्यावेळेस नाही करणार आहे. गव्हर्नमेंट ऑफिसर जो असतो किंवा जो गव्हर्नमेंट सर्वंट असतो तो तुमच्या बॉयफ्रेंड सारखा असतो किंवा गर्लफ्रेंड सारखा असतो, तुम्ही त्याला बांधून ठेवू शकत नाही. तुम्ही फक्त त्याच्यावर प्रेम करू शकता. त्याला ज्या वेळेस काम करत त्यावेळेस तो काम करेल. जर त्याचं पण तुमच्यावर प्रेम असेल तर तो परत काम करेल. खूप दिवस झाला मी ते स्टँडअप केलं नव्हतं आणि त्याच्यानंतर त्याला स्टँडअप पण म्हणता येणार नाही, कारण तुम्ही बसलेले सध्या आणि असं पाय खाली मस्त हलवतोय, लाईक कुठेतरी कठड्यावर बसलेले. मी एक पुस्तक पण लिहिलं होतं, 21 दिवसात कसं श्रीमंत व्हायचं. लोकांनी पुस्तक विकत घेतलं नाही, मी गरीबच राहिलो. आणि सर्वात दुःखाची गोष्ट आहे की माझा प्रकाशित पण गरीबच राहिला. चालेल, मला आवाज येतोय माझा? हो, येतोय. माझाच आवाज येणार आहे, अलिकाबलचा थोडे येणार आहे. थँक्यू. आणि मग याच्यानंतर आम्ही खूप ठिकाणी स्टँडअप वगैरे करायला लागलो. मला एक माझा मित्र बोलला होता की म्हणजे जर तुला वाटतं की तुझा कॉन्फिडन्स कमी आहे तर म्हणजे तू एकदा फक्त काहीतरी असं कर की जे तू कधी केलं नसेल, त्याच्यामुळे तुझा कॉन्फिडन्स जास्त होईल. म्हटलं काय करू? तो म्हणे की तू फक्त कुठे परफॉर्म असेल त्यावेळेस परफॉर्म करायच्या आधी थोडीशी दारू पिऊन जा. तर मी ते पण ट्राय केलं आणि मी माझा खारला परफॉर्म होता, मी खारघरला पोहोचलो. मी तिथे स्टेशनच्या बाहेर सांगतोय इथं हॅबिटॅट कुठे? तिथं हॅबिटॅट पण नव्हता आणि कोणता कॉमेडी क्लब पण नव्हता. त्यापैकी खूप लोक कधी प्राणी संग्रहालयात गेले असतील. प्राणी संग्रहालय किंवा पक्षी संग्रहालय, आमच्या जिल्ह्यात पण एक प्राणी संग्रहालय आहे आणि तिथं आकर्षणाचा प्राणी आहे बगळा. तुम्ही कल्पना करू शकता एवढं मोठं प्राणी संग्रहालयामधला आकर्षणाचा प्राणी आहे बगळा. मला कळत नाही अशी कोणती माणसं जी सकाळी उठल्यानंतर म्हणतात की यार खूप दिवस झाला आपण बगळा बघितला नाही. 250 रुपये पे करतात आणि बगळा बघायला जातात. बगळ्याच्या पुढे
2 नंबरला होता कुत्रा. मी म्हटलं तुम्ही प्राणी संग्रहालय बंद करा म्हटलं, इथं काय बगळा आहे कुत्रा आहे. ते म्हणे हा साधा सुद्धा कुत्रा नाही. म्हटलं मग ते म्हणे हा कविता करणारा कुत्रा आहे. म्हणजे मला कविता पण आवडतात आणि याच्यातून कविता करणाऱ्यांचा अपमान करायचा काहीच हेतू नव्हता. पण मला कधी कधी असं वाटतं की कविता खूपच लुजर आर्ट फॉर्म आहे. तुम्ही बघितलंय माणूस त्या माणसाच्या आठवणीत कविता करीत राहतो, जो माणूस कोणाचा तरी दुसऱ्याचा झालेला आहे आणि ज्याचा झालेला आहे तो माणूस कविता ज्या लिहिलेल्या असतो ते पानं खात राहतो. दुःख गिळणे जे म्हणतात, दुसरा माणूस कविता लिहिलेली पाने गिळून घेतो. मी खूप सारं लिहिलं होतं आणि वय पण शेजारी, पण ते माझी हँडरायटिंग आहे त्याच्यामुळे मला काय वाचायला जमत नाही. पण चालेल. मी आमचं काल पण एक शो झाला पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की शोला ऑडियन्स कशी पाहिजे. लिटरली आमच्यापैकी एक जण पुढे परफॉर्म करतो आणि ऑडियन्स आपापल्यामध्ये गप्पा मारते. म्हणजे तिथं स्टँडअप पण चालू होतं, पॉडकास्ट पण चालू होतं. तर चालेल, सॉरी, मला नाही वाटत की याच्या पुढे मी काय बोलू शकतो, कारण की सांगितलं माझी अक्षर मला ओळखू येत नाही. पण थँक्यू, खूप खूप आभार. पुढच्या वेळी जाणार. नक्की नक्की. खूप छान होतं. मला तुम्ही बगळ्याचं बोललात ना, मला ते पु ल देशपांडेंचं एक पाळीव प्राणी आठवलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की लंडनमध्ये ना एका पक्षी संग्रहालयामध्ये एक भारतीय कावळा होता आणि तिकडे खाली लिहिलं इंडियन क्रो. आणि भारतीय माणसं जेव्हा लंडनमध्ये एकमेकांना भेटतात तेव्हा फारशी ती ओळख दाखवत नाही, त्याप्रमाणे तो इंडियन क्रो असा ऍटिट्यूड मध्ये बसला होता. ते मला एकदम सध्या आठवलं. तर मी त्यांना ओळख दाखवली नसेल. भाव करत हरकत नाही. तर आता असे कोणी आहेत का ज्यांनी रजिस्टर केलं नाही किंवा ज्यांचं नाव राहिलं आणि त्यांना परफॉर्म करायचं आहे? असे कोणी आहेत? हो, जान्हवी काकू आहेत. मी हँड रेस केली. जान्हवी. नमस्कार. आवाज येतो? हो, येतोय. आजचा विषय आपला आहे लोकल ट्रेन. तर ही आता जी लोकल ट्रेन आहे ती थोडी वेगळी आहे. बघा तुम्हाला आवडते का? धावत असते एक लोकल ट्रेन आपल्या आतून बाहेरून. धावत असते एक लोकल ट्रेन आपल्या आतून बाहेरून. कधी फास्ट, कधी स्लो, कधी सेमी फास्ट, कधी 12 डब्यांची, कधी 15 डब्यांची, कधी डब्याहून डबे. धावत असते एक लोकल ट्रेन आपल्या आतून बाहेरून. तशीच गर्दी, तशा भालमे, तशी ढकलाढकली होत असतात अपघात कधी आपल्या आत. तशीच गर्दी, तशीच घालणे, तशीच ढकलाढकली होत असतात अपघात कधी आपल्या आत. कधी फेकले जातो बाहेर धक्क्याने, कधी जखमा होतात आरपार. तरी धावत असते एक लोकल ट्रेन आपल्या आतून बाहेर. भांडण, वादविवाद सतत चालू असतात जागा पकडण्यासाठी खिडकीजवळ. भांडण, वादविवाद सतत चालू असतात जागा पकडण्यासाठी खिडकीजवळची. कंटाळा येतो अधूनमधून प्रवासाचा, पण बंध सुटत नाही, माया सोडवत नाही. म्हणून धावत असते एक लोकल ट्रेन आपल्या आतून बाहेरून. कधी थांबते सिग्नल तोडता येत नाही म्हणून, कधी थांबते सिग्नल तोडता येत नाही म्हणून टोल सावरावा लागतो रूळ बदलताना. टोल सावरावा लागतो रूळ बदलताना. जायचे कुठे, थांबायचे कुठे, कोण ठरवते ठाऊक नाही. जायचे कुठे, थांबायचे कुठे, कोण ठरवते ठाऊक नाही. खरंच तिचा चालक अजून कोणी पाहिला नाही. खरंच तिचा चालक अजून कोणी पाहिला नाही. पण धावत असते एक लोकल ट्रेन आपल्या आतून बाहेरून, आपल्या आतून बाहेरून. धन्यवाद. खूप मस्त.
खूप छान. तर ओमकार प्रभू जॉईन झाला ना आता मी पाहिलं. अच्छा great. झालाय का परत ते? हो हो नाव दिसलंय. ओंकार आले ते नेटवर्कचा काही कनेक्ट होत असेल. तोपर्यंत आणखी कोणी आहे का कोणाला सादर करायची इच्छा असेल तर का जॉईन होईपर्यंत? तर मी ना शर्वरी तुलाच एक विनंती करतो, तू एखादी छान कविता किंवा एखादं गाणं म्हण. आणि तू पण कर. तुझी कविता एखादी सांग कर तू पण. मी कविता नाही करत का? कविता करत मी थोड्याफार ह्या चारोळ्या केल्या आज. तेच म्हण. चालेल. मी ऍक्च्युली बऱ्याच जणांची नावं पाहिली आणि म्हटलं त्यांच्यावर काहीतरी चारोळ्या करूया असं काहीतरी, पण बरेच जण आलेच नाही. तर एक वाचू शकतो तरी आम्हाला हो, आवडत. वाचू शकतो आणि जे रेकॉर्ड झाल्यानंतर ते बघतील तर त्यांना आनंद होईल. हा, तर एक सुनीता देसाई म्हणून आहे. तर मी असं बोलणार होतो की सुनीता हे नाव ऐकल्यावर मला सुनीता विलियम्स यांचंच नाव आठवलं. तर त्यांच्यासाठी एक मी छोटंसं लिहिलं. पंख लावून स्वप्नांना ती थेट नभात गेली. पंख लावून स्वप्नांना ती थेट नभात गेली. कठीण वाटांवरून चालत यशाची शिखर गाठती झाली. कठीण वाटांवरून चालत यशाची शिखर गाठती झाली. सुनीता विलियम्स नाव तिचे साऱ्या जगात गाजले. सुनीता विलियम्स नाव तिचे साऱ्या जगात गाजले. तिच्या कर्तृत्वाने अवघ्या विश्वाचे डोळे दिले. तिच्या कर्तृत्वाने अवघ्या विश्वाचे डोळे दिले. तर हे केलं होतं. आणि गिरीश ते जे होते ना त्यांच्यासाठी मी केलं की गिरीश म्हणजे एक ते शंकर किंवा गिरीपर्वत. कपाळी चंद्राची कोर, कंठी ज्याच्या विष, दुःखाचा नाश करी, देव देव तो गिरीश. असं म्हणून मी इंट्रोड्यूस करणार होतो, पण ते जॉईनच झाले नाही. पण तरी ते पोहोचतील जेव्हा व्हिडिओ बघतील तेव्हा. हो. तुझ्या डोळ्या आणि तुझं आणि संध्या पणशीकर तुमचं इंट्रोडक्शन साठी पण मी ते केलेलं, पण मला ना तेव्हा जरा कॉन्फिडन्स आला नाही, म्हणून म्हटलं आपण शेवटी हे चारोळी म्हणूया. ती मी आता म्हणतो. दिवसभराचा थकवा सारा क्षणार्धात विसरून जावा. दिवसभराचा थकवा सारा क्षणार्धात विसरून जावा. संध्या रंगात सजलेल्या आकाशी सुखद गारवा मनाला यावा. संध्या रंगात सजलेल्या आकाशी सुखद गारवा मनाला यावा. हॅलो. माझी बुलपटला एक विनंती होती. म्हणजे आवाज येत नाही. तुम्ही जरा टाईप कराल का? म्हणजे ना कमेंट्स मध्ये आता आवाज येत असेल माझा. नाही येते तुमचा आवाज. तुम्ही उत्तम टाईप कराल का कमेंट्स मध्ये? नाही टाईप नाही करत, मी बोलतो 2 मिनिटं फक्त. हा बोला बरं. तुमचा आवाज येत नव्हता म्हणून. येस येस. जनरली माझं असं म्हणणं होतं फक्त की ज्यावेळेस आपण ऑनलाईन ओपन उत्तम आम्हाला नाही समजत आहे तू काय बोलतोय. तू टाईप केलं फक्त ओपन. हो, फक्त ओपन माईक हा शब्द ऐकू आला. आय गेस सॉरी आता आपण नेक्स्ट उत्तम मिले. तुम्ही हिलत आहात, तुम्ही हलत आहात, म्हणजे आता आवाज येतोय. हो, तो पण ते थोडा कट होतोय. हा, तर माझं फक्त म्हणजे शर्वरी मॅडम असेल किंवा कीर्ती मॅडम असेल यांना फक्त एकच सांगणं होतं की ज्यावेळेस आपण ओपन माईक अरेंज करतो त्यावेळेस परफॉर्मन्स जे असतात त्याच्या खूप कमी लोक परफॉर्म करतात. त्याच्या आधी पण अशा गोष्टी झालेल्या आहेत. हा, तर आपण त्यांच्यावर एक स्पेसिफिक अमाऊंट घेऊ शकतो आणि त्यांनी परफॉर्म केली तर ते अमाऊंट त्यांना परत देऊ शकतो. आणि जे परफॉर्म नाही करतात चालू करून द्या. कोणाचा माहिती आहे का? आहे ना, तेच आहे. उत्तम व्यतिरिक्त त्या काकाचा केला.
हा तर हे पण आपण करू शकतो, कारण की लोक ज्यावेळेस पैसे देतात त्यावेळेस लोक बरोबर परफॉर्म करतील. सॉरी मला कळलं नाही काय म्हणाले ते. म्हणजे ते म्हणताय की पैसे घ्या त्यांच्याकडून आणि परफॉर्म केल्यावर पैसे परत द्या. अच्छा अच्छा. हा मी आहे त्या तिथे, त्याच्यामुळे ते परफॉर्म नाही करणार, त्याचे पैसे मला भेटले तरी मला काय वाटत. अँकरला मिळते. दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतो, ज्यावेळेस लाईव्ह कुठे शो होतो तिथले रेंट वगैरे त्याच्यासाठी वापरू शकतो आपण ते पैसे. नाही ठीक आहे आपण चर्चा करू, आयडिया नोंद केली आहे याची. ओंकार प्रभू आलेले आहेत, आपण त्यांच्याकडे वळूया. ओंकार प्रभू, एक मिनिट, तुमच्यावर पण मी काहीतरी लिहिलं होतं. मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा नाद घुमतो तो ओंकार, मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा नाद घुमतो तो ओंकार, तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुखाचा होतो साक्षात्कार. तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुखाचा होतो साक्षात्कार. ओंकार स्टार्ट. मला कसं आहे, लोकांनी नावं ठेवण्याची सवय झाली, त्याच्यामुळे असं काहीतरी ऐकल्यावर ना फार सद्गती अगदी वाव झाल्यासारखं होतं. एनिवेज, मी मगाशी आलो नाही कारण मी जरा ऐकायला 2 ओळी सुचल्या म्हणून मी हे केलं. सॉरी, मगाशी जतीन तू नाव घेतलंस तेव्हा मी होतो, पण मग मला 2 ओळी ऐकायला सुचले, तर बहुतेक वेळा मला सगळं ऐकायला सुचतं असतो. तर माझं नाव ओंकार प्रभू. मी आज विषयाला धरूनच बोलेन, कारण काय आयत्या वेळेला सगळं घ्यायचं म्हटल्यावरती दुसऱ्याने ठरवलेला विषय ठीक आहे, नाहीतर मग लांबतो. आणि ह्या विषयात म्हटलं तर मी जरा बऱ्यापैकी ट्रेंडच आहे. कारण माझ्या प्रोफेशनमुळे काय असं ना, अगदी माझं सगळीकडे फिरणं असतं. म्हणजे मी चेहऱ्यावर अशिक्षित वाटत असतो तरी मी प्रोफेसर आहे, त्याच्यामुळे पार विरार पासून ते तिथे सेंट्रल साइड पर्यंत मी ट्रॅव्हलिंग करतो. आणि छान छान लोकल ट्रेनचे अनाउन्समेंट ऐकायला मिळतात. म्हणजे कृपया ध्यान दीजिए, स्टेशन आपकी संपत्ती है, आपके बाप की नहीं, तो कृपया ऐसे साफ सुथरा रखने में सहयोग करे वगैरे सारख्या छान छान अनाउन्समेंट आपल्याला ऐकायला मिळतात. असो, तर याच्यात छान मजा असते. ट्रेनमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. जसं मला खरंच काही गोष्टी कळत नाही. एक तर सेंट्रल साइडची भाषाच कळत नाही. परवा मी डोंबिवलीला चाललेलो, माझं सासूरवाड डोंबिवलीला आहे. तर दादरला मी चाललेलो तेव्हा एक माणूस टिटोला जाणे की गाडी, मला खरंच कळलं नाही की काय म्हणायचंय. मला वाटलं नवीन स्टेशन कुठचं तरी आलंय की काय. मला बाजूच्याने सांगितलं तेव्हा कळलं, रे त्याला टिटवाळा म्हणायचंय. अच्छा, वा, छान. वेस्टर्नला पण उच्चार फार छान असतात काही लोकांचे, मला खरंच नाही कळत. म्हणजे मला हा विनोदच नाही कळत. म्हणजे जसं श्रीयुत प्रणित मोरेचे विनोद जसे कसे कठीण असतात समजायला माझ्यासाठी, बाकी ज्यांचं माहिती नाही, तसंच हा विनोद मला कठीण जातो. गाडी चर्चगेट लावलेली असते, अनाउन्समेंट देत असतात, ये गाडी चर्चगेट जाएगी, तरी माणूस पकडून आपल्याला विचारतो ये गाडी चर्चगेट जाएगी या नाही. मला खरंच कळत नाही. पार्ला जाएगी या नाही, दादर जाएगी या नाही, म्हसणात जाएगी या नाही, हा क्वेश्चन ठीक आहे. चर्चगेट जाएगी या नाही हा प्रश्न खरंच कळत नाही. अनाउन्समेंट मगाशी विषय निघाला, अनाउन्समेंट वरून आठवलं, डोंबिवलीला मी चाललेलो, डोंबिवलीवरून येत होतो. डोंबिवलीची एक वेगळा एक टाइम टेबल असतं. डोंबिवली आणि सेंट्रल साइड कधीच एम इंडिकेटर वगैरे सारख्या फालतू ऍपचं ऐकत नाहीत. त्यांचं वेळापत्रकाशी काही संबंध नसतो. 11:35 ची फास्ट लोकल असते. 11:35 ची फास्ट लोकल. एक तर तुम्ही 11:35च्या फास्ट लोकलला 11:35 ला गेलात तर तुमच्या इतका मोठा चुकीचा माणूस दुसरा कोणी नाही. 11:40 ला गेलो 5 नंबर प्लॅटफॉर्म वरती. 11:40 ला मी बघितलं की लोकल दिसते, पण म्हणजे समोरून दिसत नाहीये. मी थांबलो 5 मिनिटं 10 मिनिटं. माझ्या समोर 2 नंबर प्लॅटफॉर्म वरून 11:37, 11:41, 11:43, 11:47, 46 वॉट एव्हर 4 लोकल गेल्या, तरी याचा काय पत्ता नाही. बरं, अनाउन्समेंटही सांगत नाहीत. मध्येच काहीतरी अनाउन्समेंट सांगितली, ती मी काहीतरी डिकोड करून ऐकायचा प्रयत्न केला, ती मला नाहीच समजली. मग आजूबाजूच्या मला माणसांनी सांगितली की अरे गाडी बहुतेक कॅन्सल झाली. चलो ठीक आहे. मी 5 नंबर वरून परत 2 नंबरवर आलो.
मी गाडी स्लो पकडली, स्लो गाडी इथून सुटली, समोर 5 नंबरवर फास्ट लोकल आहे. हे रेल्वेचं वेळापत्रक असतं सेंट्रलचं, इंटरेस्टिंग असतं. आणि ह्याच्याने आपल्याला खरंच ऍक्च्युअली ना पेशन्स शिकायला मिळतात. म्हणजे हे जर आपण सर्व्हाइव्ह करू शकतो तर मुंबईकर काही सर्व्हाइव्ह करू शकतो. बरोबर. ओके सर, बस हे एवढंच फक्त थोडंसं शेअर करायचं होतं लोकल ट्रेनचे हे धक्के, आणि यातून बरंच काही खरंच शिकायला मिळतं. तर रेल्वेने ह्यावरती जरा काम करावं. बाकी सरप्राईज फॅक्टर्स आहेत. जसं मी आजच आलो बोरिवलीला, तर अचानक सरप्राईज म्हणून मला 1 नंबरला लावली गाडी, अनाउन्समेंटही नाही. आणि काही काही वेळा मी सांगितलं तसं एम इंडिकेटर वगैरेचा काही संबंध नसतो. ठीक आहे, बस हेच सांगायचं होतं म्हणून मी बोललो की ऐकायला असलं तर एवढंच शॉर्ट पण स्वीट होऊन जातं. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू. ओमकार प्रभु, भाई तुम मिल मेरे से, तेरे से बहुत बात कर दी. ठीक आहे, एवढा प्रवास केलाय ना मी सेंट्रल वेस्टर्न हार्बर मध्ये, की हे सगळे आमचे अनुभव आहेत. ते आणि म्हणतात ना वेस्टर्न लाईन सेंट्रलला मिळते आणि हार्बर लाईन बोंबलत फिरते, तसं रामायण महाभारत सारखे ग्रंथ निर्माण होतील मुंबईच्या लोकलवर, पण ती कथा संपणार नाही. म्हणजे इतकं वर्णन आहे. मुंबईची लोकल म्हणजे अगदी दुनियात प्रसिद्ध आहे. मुंबईची डब्याची सिस्टीम आणि मुंबईची लोकल हे 2 गोष्टी. हो बरोबर. ओमकार काय म्हणतोय? नाही, सेंट्रल बरोबर कायम म्हणजे मी तर वेस्टर्नला राहतो, पण सेंट्रल बरोबर कायमच दुजा भाव असतो की वेस्टर्न लोकलला म्हणजे सावत्र भाव, एक सावत्र मूल असतं तसं आहे. सेंट्रलला कायम जो उरलेल्या गाड्या असतात त्याच दिल्या जातात. जसं एखाद्या सावत्र मुलाला उरलेलं जेवण दिलं जातं तसं. नाही, तरी सेंट्रलचं सुधारलं. हार्बरचं मी बघतो ना, हार्बर आम्ही कन्सिडरच नाही करत. म्हणजे जाऊ ते हार्बरला बघून आम्हाला असं वाटतं की सेंट्रल खूप छान आहे. ओके. तर आपण ह्या प्रभू नंतर त्या प्रभूकडे जाऊया, शर्वरी प्रभू. काहीतरी ऐकवा. थँक्यू जतीन. सो मी छोटीशी कविता, काही जण नवीन आहे त्यामुळे थोडंसं रिपिटेशन वाटतं. ज्यांना बाहेर झालं आपण नंतर लाईव्ह मध्ये भेटल्यावर काय म्हणतात त्याला वायवा घेऊ. पण तुर्तास माझी कविता जी नेहमी मी सादर करते आणि मला नवीन लोकांबरोबर सादर करायला आवडेल समोर त्यांच्या, की टॉम अँड जेरीचा एक आपण एपिसोड बघत असतो. आपल्याला लहानपणापासून त्याची आवड आहे आणि त्याचा जर एपिसोड महाराष्ट्रात झाला असता तर कसा झाला असता यावर एक छोटीशी कविता आहे. उंदीर मामा चिची करून शिरले एका घरात, म्याव करून मनी मावशी आली त्या घरात. मामा मावशी दोघं उपाशी शिरले माझ घरात, लग्नाची तिथे गडबड खाई आली होती बरात. ओढ पाहुणी मामाने मारली पुरी डब्यात, अन मावशीने चटकन घेतले दूध दही ताट. लपंडाव अन पकडा पकडी चाले ना दोघात, देहभानही हरकून गेले पाण्याच्या नादात. इकडे लपलप किती कुरतड दोघांचीही चाले, किती खाऊ आणि किती नको असे दोघांना झालं. मग एका टुकडीमध्ये गेले त्यांचे लक्ष, त्यामध्ये ठेवली होती गोड गोड द्राक्ष. ओढा ताट खेचा खेच भांडण लट्टा सारा, चपळ मामा टोपली घेऊन घर घर पळाला. मामा मागे धावे मावशी घर भर पसारा, कुठे दूध तर कुठे द्राक्ष तर कुठे मसाला. टणटण ढमढम ऐकून तिथे मालकीण बाई आल्या. कुणी खाली ती द्राक्ष चिडून त्या म्हणाल्या. लाल लाल डोळे त्यांचे धिप्पाड मालकीण बाई, मामा मावशीची बसली दाखील सुचले नाही. मामा हळूच म्हणाला, हो ठेवत होतो लक्ष, कुत्र्याने सारे केले त्यांनीच खाली द्राक्ष. मावशी म्हणाली हकलून त्याला लावला सूक्ष्म पक्ष, हसून मालकीणबाई म्हणाल्या उंदराला मांजर साक्ष. एक छोटीशी एक कविता आणि एक छोट्याशा गाण्याच्या 2-3 ओळी घेऊन मी ते थांबवते माझं प्रेझेंटेशन. सो गाणं असं आहे की जे मी सगळ्यात आधी स्वरबद्ध केलं होतं. त्याचे कॉपीराईटचे इश्यू येणार नाही कारण त्याचे शब्द जे आहेत ते आईने लिहिले होते. तर त्याच्या 2 ओळी मला सादर करायला वाटतात की मन हास दे मनाशी, मन हास दे मनाशी, आशा
खुणी उराशी कल्लोळ भावनांचा सांगू तरी कुणाशी मन हासले. धन्यवाद. छोटीशी एक गोष्ट अनाऊन्स करते आणि त्यानंतर माझं बोलणं थांबवते इथे. पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच 7 तारखेला माझा शो आहे आले दिल कहो, फ्री आहे, बँड्राला आहे. त्याचे डिटेल्स मी शेअर करेनच आणि मला जे फॉलो करतात त्यांनाही कळेल, त्यांनाही माझ्या इन्स्टावर दिसेल त्याचे डिटेल्स. 5 ते 7 या वेळेत आहे. पण दुसरी महत्वाची अशी अनाउन्समेंट आहे की अनफॉर्च्युनेटली विथ अ व्हेरी हेवी हार्ट मला असं सांगावं लागतंय, साधारण आता गेले लास्ट काही महिने तर माझी धावपळ इतकी चालली, इतके काहीतरी व्याप वाढले, तर त्यामुळे मला अनफॉर्च्युनेटली बोलपटमध्ये मला ब्रेक घ्यावा लागला. सो इथून पुढे जे काही इव्हेंट्स होतील त्याचे कॉर्डिनेट करण्यासाठी केतकी आहेतच सक्षम. सो तर या सो म्हणून मिस यू ऑल, बट या सो मी सध्या अनियमित काळासाठी ब्रेकवर आहे. थँक्यू माझं एवढं पेशंटली आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल. बाकी सूत्र जतीन आणि केतकी तुमच्या असतील. हा एक ऍक्च्युली मोठा धक्का होता मला, पण मलाही माहिती नव्हतं हे काही. आय नो. तर खरंच आम्ही तुला मिस करू. हो हो सेम यार. म्हणजे मला न्याय देता जर आला नाही, तेवढा वेळ पुरेसा देता आला नाही, तर मग असं मला अर्धवट करणं खरोखर नाही आवडलं. सो आता सध्या तरी माझं जी कसरत चालली आहे ती खरोखर मलाही माहित नव्हतं इतकं ते ड्रास्टिकली माझं फास्ट पेस होईल आयुष्य आणि इतक्या गोष्टी वाढतील. त्यामुळे माझाही नाईलाज आहे, पण म्हणून मी ब्रेक आणि अनियमित काळासाठी म्हणते. सो या. पण एक चांगली गोष्ट आहे यामध्ये. हा एक मिनिट म्हणून सांगायच्या आधी मी एक सांगते, कारण माझं आणि केतकीचं खूप आधीपासून बोलणं झालं होतं. आम्ही फर्स्ट जेव्हा लाईव्ह करायचं ठरवलं होतं तेव्हापासून हे माझ्या मनात होतं आणि आज कोइन्सिडेंटली असाच तू टॉपिक निवडलायस. त्यामुळे इथे म्हणणं खूप गरजेचं आहे की अगला स्टेशन बोलपट, पुढील स्टेशन बोलपट, नेक्स्ट स्टेशन बोलपट. पण एक गोष्ट चांगली की तू एवढं चांगलं काम करतेस आणि खूप बिझी आहेस. कारण बऱ्याचदा ते फ्रीलान्सर जे असतात ना, त्यांना अशी फेज येते की बरेच महिने कामच नसतं. बरेच जण डिप्रेशन मध्ये जातात, बरेच जण. पण त्यात एखादी आमची मैत्रीण एवढं काम करते की ती एवढी बिझी आहे. खरंच खूप मस्त. आणि खूप अजून छान काम कर, अजून छान गाणे कंपोज कर आणि अजून छान लिही मस्त वेगळी. थँक्यू. पण तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की जसं प्रेम देत आलाय, जसं सपोर्ट करत आलाय, तसंच बोलपटवर प्रेम राहू द्या, सपोर्ट राहू द्या तुमचा. नक्की नक्की. ओव्हर टू यू जतीन. खरंच खूप मस्त. तर केतकी मॅडम काही मला अनाउन्समेंट वगैरे काही आहे, सूचना वगैरे काही द्यायच्यात? अनाउन्समेंट तर 2 आहेत. 7 तारखेला कथेय आहे, स्टोरी टेलिंग इव्हेंट बोलपटचा, आणि 28 तारखेला लाईव्ह इव्हेंट होईल, लाईव्ह ओपन माईक अंधेरीला. आणि येस, त्याला सगळे तुम्ही हजर राहालच याची खात्री आहे मला. जतीन, तुला तर यायचंच आहे, तुला ऑप्शनच नाहीये. जे पण मुंबईतले आहेत आणि जे आज मुंबईच्या बाहेरून खरं खूप लोक आलेत. अमरावती, लातूर, बऱ्याच ठिकाणून लोक आले. तर तुम्हाला जर यायला जमलं तर आम्हाला नक्की तुम्हाला भेटायला आवडेल. नक्की 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 आपण सगळे भेटूया लवकरच. आणि मला अजून एक सुनीता देसाई ज्या आहेत ना, त्यांनी मला आता कविता फॉरवर्ड केली आहे. त्या होत्या, त्या गावाला आहेत, तर त्यांना मे रेंज इश्यू येत असेल. त्यांनी मला फॉरवर्ड, मी वाचून दाखवू का? माझी काही नाहीये, त्यांची आहे, त्यांनी लिहिली आहे. ओके. रेल्वेचा प्रवास. म्हणतात रेल्वे आहे शहराची वाहिनी, त्यात प्रवास करतात बंधू आणि भगिनी. सकाळी तिला पकडायची असते सर्वांना घाई, कोणाला ती मिळते कोणाला नाही. चालू ट्रेनमध्ये उडी सीट त्या पकडणार, मैत्रीण असेल तर आपली चौथी सीट ही करणार. कोणत्याही विषयावर बोलायचे त्यांना नसते वावडे, गाण्याबरोबर चालू खाणे, त्यात खरेदी करतात कपडे. चढण्यापासून बसण्यापर्यंत वाद होतो एखादीचा, उद्धार करतात आई वडिलांपासून सर्व खानदानाचा. परतीसाठी तीच ट्रेन, ते स्टेशन,
तेच भेटायचे ठरवणं. संध्याकाळी ही असते, तेच महाभारत, तेच रामायण. तू मी करत थकून जातो जीव प्रवासात. राहण्यासाठी आनंदी ट्रेनमध्ये पार्ट्या त्या करतात. कटकटी, रडगाणे, काळज्या आणि गमती एकमेकींना सांगत होतात मैत्रिणी जीवाभावाच्या, एकमेकांच्याही नकळत. तर ही सुनीता देसाईंनी लिहिलेली कविता आहे, जी मी फक्त वाचून दाखवली आहे. आणि त्यांनी स्पेशली आपल्या विषयाला धरून लिहिली होती आणि असं येऊ शकल्या नाही. सो खूप छान सुनीताजी, कडूनच तुम्हाला सांगतो, खूप मस्त. तर ठीक आहे, आपण आता आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. सो ग्रुप 24 तासासाठी ओपन असेल. त्यामुळे तुम्हाला कोणाला प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील किंवा आमची पुस्तकांची काही लिहिलं असेल किंवा काही इंस्टाग्राम शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करा. नक्की चालेल. तुमचे काही सजेशन असतील, फीडबॅक असतील, थीम असेल मनात, तर तेही सांगू शकता. येस. धन्यवाद सगळ्यांना. गुड नाईट. थँक्यू सो मच. गुड नाईट, शुभरात्री. चला भेटूया. खूप छान केलं. वेलकम. खूप थँक्यू. हॅलो. चलो बाय. बाय. गुड नाईट.